रिंगणात उतरलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन्ही पक्षांना घवघवीत यश मिळाले आहे। संबंधित पक्षांच्या जुन्या चिन्हाला आणि त्यांच्या नेत्यांना मतदारांनी डावलत चक्क मशाल आणि तुतारीला पसंती दिली आहे। यावरून मतदारांनी पारंपरिक समाजाला फाटा दिल्याचे दिसत आहे। फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन पक्षांचा जन्म झाला होता। त्यामुळे त्यांना किती यश मिळणार, त्यांचे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचणार का, असा सवाल उपस्थित केला जात होता। मात्र कालच्या निकालावरून नवा पक्ष नवे चिन्ह हा मुद्दाच मतदारांनी निकाली काढल्याचे स्पष्ट झाले आहे। महाविकास आघाडीतून 21 मशाल चिन्हांवर लढलेल्या शिवसेनेला 9 तर तुतारी घेऊन लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या आहेत। दरम्यान त्यांच्या मूळ पक्षांनी म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर निवडणुका लढवूनही त्यांचा बाजार उठला आहे। अजित पवार गटाला महायुतीमधून 5 जागा लढवूनही केवळ 1 जागा तर 13 जागा लढवलेल्या शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या आहेत। यावरून नव्या चिन्हांसह लढलेले पक्ष जुन्या पक्षाला भारी पडल्याचे दिसत आहे। देशात निरक्षर मतदारांची संख्या मोठी होती तेव्हा निवडणूक चिन्हांची गरज होती। उमेदवारांचे नाव न वाचता येत नसल्याने ते चिन्ह बघून मतदान करत होते। मात्र आता साक्षर मतदारांची संख्या 90% पुढे गेली आहे। त्यामुळे चिन्ह कोणतेही असले तरीही मतदार नाव वाचून मतदान करतात। त्यामुळे निवडणूक चिन्ह आता कालबाह्य ठरू लागली आहेत। भविष्यात याची प्रचिती येईल असे मत राजकीय विश्लेषक करत आहेत। तर एखाद्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आधी भिंती रंगवाव्या लागायच्या, हँडबिलचे वाटप करावे लागत होते। मात्र आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून सर्वांच्याच हातात एंड्रॉइड फोन असल्याने अल्पावधीतच चिन्ह फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे झाले आहे। त्याचाच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला फायदा झाल्याचे दिसत आहे।